अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यात आलाय। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारी कोकण किनारी मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। त्याच पार्श्वभूमीवर मुंबईसह लगतच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांनी बोटी धक्क्याला लावल्या आहेत। 5 नोव्हेंबर पर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण कायम राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मोन्था या तीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक जिल्ह्यातील हवामानात बदल झालाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील 17 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस पडू शकतोय। याचा फटका फक्त विदर्भच नाही तर मराठवाड्यातील काही भाग आणि कोकण किनारपट्टीवर देखील पावसाची शक्यता आहे। अवकाळी पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान झालंय। दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना देखील पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे। वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्रामुळे 5 नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे।